श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1199। वंदिले वंदावे जीवाची साठी किंवा बरी तुटी आरंभीच स्वहिताची चाडते ऐका हे बोल अवघेची मोल धीरा अंगी सिंपले ते रोप वरी वरी बरे वाळली या पुरे कोंबनये तुका म्हणे टाकी गाये देवपण फुटली या जनकुला फुसी। 1199। प्रथम आपण ज्याला वंदन केले त्याला शरीरात प्राण असेपर्यंत वंदन करावे, त्याचा तिरस्कार करू नये, अन्यथा त्याच्याशी प्रथमपासूनच संबंध ठेवू नये। ज्याला आपले हित साधायचे असेल त्यांनी माझे शब्द ऐकावेत, कारण धैर्य अंगी असणारे मौल्यवान असतात। रोप लावले तर त्याच्यावर वारंवार पाण्याचे सिंचन करणे चांगले नाही, तर एकदा ते वाळल्यावर त्याला अंकुर फुटणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, टाकीचे घाव सोसून आकाराला आलेली दगडी देवमूर्ती म्हणून पूजली जाते, पण तोच दगड टाकीच्या घावाने फुटला तर लोक त्याचा उपयोग हीन गोष्टीसाठी करतात। 1200। आम्हा विष्णुदासा हेची भांडवल अवघा विठ्ठल धन वित्त वाणी नाही घ्यावे आपुलिया हाते करोनिया चित्ते समाधान तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे हे तो कोणा संगे आले नाही। आम्हा विष्णू भक्तांजवळ विठ्ठल नाम स्मरण करणे हे एकमेव भांडवल द्रव्य आहे। चित्त दृढ करून किती वेळ घेतले तरी त्यात नुकसान नाही। पूर्वी अनेकांनी कष्ट करून सोने चांदी असे लौकिक धन मिळवले, पण आपल्या संगती त्यांना बरोबर नेले नाही। आमचे धन मात्र आमच्या बरोबर असते असे तुकाराम महाराज म्हणतात। अभंग 1201। सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची तुका म्हणे येथे लाभाची या कोटी बहुआव पोटी समर्थाची। विठ्ठल भक्तीच्या सुखाच्या व्यवहारात सुखाचा इतका लाभ झाला की आनंद मागे पुढे भरून राहिला। आता आम्हाला सतत देवाचा सहवास आणि मैत्री प्राप्त झाली आणि याचा आनंद नित्य नव्याने प्रत्येक क्षणी मिळतो। देवासारख्या सर्व दृष्टी सामर्थ्यवान असणाऱ्यांच्या घरी सर्व प्रकारचे ऐश्वर्य आहे, कशाचेही उणे नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या घरचे असंख्य लाभ परम भक्ताला प्राप्त होतात, कारण श्रीमंत देवाचे अंतःकरण उदार आहे, तो भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करतो। 1202। काय देवे खाता घेतले हातीचे आले हे तयाचे थोर भय म्हणता गजरे राम एक जरे जळती पापे थोरे भयदाके काय कोळंबले हातपाय अंग नाशिले हे सांग रूप काय कोण लोकी सांग घातला बाहेरी म्हणता हरी हरी तुका म्हणे। हरिनाम सेवन करताना देवाने आपल्या हातीचे खाद्य ओढून नेले का? मग हरिनाम घेताना एवढे भय वाटण्याचे काय कारण? मोठ्या आवाजात रामनामाचा गजर करीत राहिलो तर त्याच्यामुळे महापातके जळून जातात। रामनाम घेतले म्हणून तुझे हात पाय याचे चलन वलन बंद पडले काय? तुझे रूप सौंदर्य बाधित होते काय? राम स्मरणाने हानी नाहीच होत, झाला तर फायदाच होतो। तुकाराम महाराज म्हणतात, नाम चिंतन करतो म्हणून समाजातील लोकांनी तुझ्यावर बहिष्कार घातला का? 1203। उत्तम त्या याती देवा शरण अनन्य निगती नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यांसी। जे अहंकारादी विकार त्यागून देवाला अनन्य भावाने शरण गेले ते उत्तम जातीचे आहेत, ते सर्वश्रेष्ठ परमार्थी असतात। त्यांच्या मनात उत्तम मध्यम अधम असा भक्तांविषयी भेदभाव नसतो। देवाशी अनन्य झाले त्याच्या हृदयात त्याची लक्षणे दिसतात। ब्रह्मानुभव प्राप्त झाल्याची चिन्हे आचरणात दिसतात। तुकाराम महाराज म्हणतात, देवाला शरण गेलेले भाविक श्रद्धाळू आहेत, त्यांना माझा नमस्कार असो। 1204। भय हरिजनी काही न धरावे मनी नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा चित्तवित्त हेवा समर्पण रहा देवा तुका म्हणे मन असो द्यावे समाधान
हरिदासाने आपल्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचे भय बाळगू नये, कारण नारायणासारखा जिवलग सखा सहकारी असल्यावर जगाची काय पर्वा, जगाला कोण भीतू. आपले चित्तद्रव्य लोभ श्रीहरीला समर्पण करून निवांत हरिचिंतन करीत बसावे. तुकाराम महाराज म्हणतात, आपले मन शांत समाधानी असू द्या. 1205 आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या, नेईल ओढोनी ठाऊके नसता, नराये दुश्चिंता हरिविन, कठीण हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल तया ठाई, राहतील दुरी सज्जन सोयरी, आठवी श्रीहरी लवलाही, तुका म्हणे किती करीसी लंडाई, होईल भंडाई पुढे थोर. 1205 तुझ्या आयुष्यातील किती दिवस राहिलेत याचा हिशोब करण्यासाठी काळ पुरुष माप घेऊन बसला आहे, आणि तू मात्र याची पर्वा न करता संसार व्यापात रममान झाला आहे. तो तुला तुझ्या नकळत संसारातून ओढून नेईल, यासाठी तू हरिभजनापासून नामनिराळा राहू नकोस. हरिचिंतन कर, अखंड कर. हरिभजनाशी विन्मुख झाल्यामुळे घडलेल्या पापाबद्दल यम तुला शासन करेल, तेव्हा तुझ्या मदतीला कोण येणार. तुझे आप्त स्वकीय सोयरे त्यावेळी दूर असतील, म्हणून तू आता घाईने हरीला शरण जा. तुकाराम महाराज म्हणतात, किती अत्याचार अरेरावी केली तर शेवटी मोठी फजिती होईल. 1206 होऊ नको काही या मना अधीन, नाईके वचन यांचे काही, हटियाची गोष्टी मोडून टाकावी, सोयी ही धरावी विठोबाची, आपुले अधीन करोनिया ठेवा, नाही तरी जीवा घातक हे, तुका म्हणे झाले जे मना अधीन, तयासी बंधन यम करी. या मनाच्या अधीन होऊ नका, यांचे सांगण्यावरून वागू नका, याचा आग्रह मोडून त्याला विठ्ठलाच्या नामाकडे प्रवृत्त कर. मनाला नियंत्रणात ठेवावे, नाहीतर ते जीवाच्या घाताला कारण ठरते. जे मनाचे दास आहेत त्यांना यम शासन करतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1207 नामाविन काय वावगी चावट, वाया वटवट हरिविन, फुकटची सांगे लोकाची या गोष्टी, राम जग जेठी वाचे नये, मिळवणी चाट करी सुरापान, विषयांच्या गुणे मातलासे, बैसोनी टवाळी करी दुजयाची, नाही गोविंदाची आठवण, बळे यम दात खाय तयावरी, जवभरे दोरी आयुष्याची, तुका म्हणे तुला सोडविल कोण, नाही नारायण आठविला. हरिनामा विना बाष्कळ गोष्टी वटवट करीत निरर्थक बसतोस. तुझ्या जिभेवर रामनामासारखे मंगल शब्द येत नाही. दुसऱ्याच्या अर्थहीन लाभ नसलेल्या गोष्टी बडबडतोस. अनेक निरुद्योगी चावट लोक जमवून दारू पितोस, व्यसने करतोस, रिकामा बसून दुसऱ्याची निंदा करतोस. त्यावेळी गोविंदाचे स्मरण तुला होत नाही, असा अनाचारी दुर्जनावर यम रागाने दात ओठ खातो. केव्हा याचे आयुष्य संपेल आणि कधी याला त्याच्या पापकर्माचे शासन देण्यासाठी यमपुरीला नेईल, याची तो वाट पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर नारायणाचे स्मरण केले नाही तर यमाच्या जाचातून तुला कोण सोडवेल. 1208 संत गाती हरिकीर्तनी, त्यांचे घेईन पायवनी, हेंची तप तीर्थे माझे, आणि कमी नेणे दुजे, काय कुरवंडी करीन, संत महंत ओवाळीन, संत महंत माझी पूजा, आन भाव नाही दुजा, तुका म्हणे नेणे काही, अवघे आहे संतांपायी. हरिकीर्तनात संत हरिगुण कीर्ती गातात, त्या संतांचे मी चरणतीर्थ प्राशन करीन. हीच माझी तपस्या, हेच माझे तीर्थ, याशिवाय परमार्थ प्राप्तीसाठी अन्य साधन जाणत नाही. संत महंतावरून माझा देह ओवाळून टाकीन, त्यांच्या चरणी वाहीन. मी संत महंतांच्या शिवाय अन्य पूजाविधी जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सर्व भावभावना तर्क संकल्प संतांच्या पायी आहे, याशिवाय मला स्वकल्याणाचे अन्य साधन दिसत नाही. 1209 झाले भांडवल अवघा पिकला विठ्ठल, आता वाणी काशासाठी, धीर धरावाच पोटी, आपुल्याच संकोचे, मनवनी ते टांचे, घेतो खऱ्या मापे, तुका दे कोणी या सोपे. विठ्ठल नामाचे पीक उदंड पिकले, त्यामुळे आमच्या व्यापाराचे भरपूर भांडवल झाले आहे.
आता व्यापारात नुकसान होणार नाही, केवळ व्यापार करण्यासाठी धीर पाहिजे. विठ्ठल नामस्मरणाने काही पारमार्थिक लाभ होईल का नाही असा विश्वास नसल्यामुळे आपण कमी पडू असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नाम हे सोपे आहे, म्हणून मी नाम भांडवल आनंदाने प्रेमाचे मापाने भरून घेत आहे. 1210 शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन सादर, रवी रसा सकळा शोषी, गुण दोषी न लिंपे, कोणासवे नाही चोरी, सकळांवरी समत्व, सत्य तरी ऐसे आहे, तुका पाये उपदेशी. अहो शुद्ध ब्रह्मज्ञान मी तुम्हाला देत आहे, तेव्हा तुम्ही मनाला सावध करून एकाग्र करून ते ग्रहण करा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. ज्याप्रमाणे सूर्य कडू गोड खारट तुरट सर्व प्रकारच्या रसांचे शोषण करतो, त्यांच्या उत्तम अधम गुणदोषातून गुंतून पडत नाही, तो कोणास कमी अधिक भेद न करता सर्वांना समान प्रकाश देतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांविषयी समभावना ही खरी ब्रह्मज्ञाना प्राप्तीची खूण आहे. 1211 अग्नी हा पाचारी कोणासी साक्षेपे, हिवे तोची तापे जाऊनिया, उदक म्हणे काय या हो मज प्यावे, तृषित जो तो धावे सेवावया, काय वस्त्र म्हणे या हो मज नेसा, आपुल्या स्वइच्छा जगवेढी, तुकया स्वामी म्हणे काय मज स्मरा, आपुल्या उद्धारा लागोनिया. 1211 अग्नी हा कोणालाही आग्रहपूर्वक साक्षेपाने जवळ बोलवित नाही, ज्याला थंडी सोसत नाही, तो धावत उभ मिळवण्यासाठी अग्नी जवळ जातो. पाणी मला सेवन करा असे अट्टासाने सांगत नाही, तहानेने व्याकुळ झालेला धावत पाण्याकडे जातो. वस्त्र मला न्यासा म्हणून कोणाची मनधरणी करते का? ज्याला जसे पाहिजे तसे त्याचा वापर करतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी विठ्ठल माझे स्मरण करा म्हणून कोणाचे आर्जव करतो का? ज्याला उद्धार करून घ्यायचा असेल तो त्याचे स्मरण करतो. 1212 भक्त देवा घरीचा सुना, देव भक्ताचा पोसना, एरा जडले कैसे, जीवा अंग जैसे तैसे, देव भक्ताची कृपाळू माता, भक्त देवाचा जनिता, तुका म्हणे अंगे एक एकाची या संगे. भक्त हा देवाघरचा श्वान आहे. देवाची सेवा चाकरी करून नैवेद्य दाखवून त्याचे पोषण करतो. जीव आणि शरीर यांच्याप्रमाणे देवभक्त परस्परांना जोडलेली आहेत. देवभक्ताला कृपाळू माता वाटते, तर निर्गुण देवाला सगुण आकार देणारा भक्त देवाचा जन्मदाता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे देवभक्त एका अंगाने एकमेकांच्या संगतीत राहतात. 1213 बरवया बरवंट विटे चरण समनीट, ते म्या हृदयी धरिले, ताप शमन पावले, सकळ तीर्था अधिष्ठान, करी लक्ष्मी संवाहन, तुका म्हणे अंती, टाव मागितला संती. सुंदरातील अत्यंत सुंदर हरीचे समचरण नीट विटेवर ठेवून उभे असलेले मनोहर ध्यान अत्यंत चांगले आहे. ते समचरण मी हृदयाशी धरले आहे, कारण ते त्रिविध ताप नष्ट करणारे आहे. सर्व तीर्थांचा उगम चरणापासून होतो, ज्या चरणाची सेवा प्रत्यक्ष लक्ष्मी करीत आहे. हे समचरणाचे स्थान आम्हाला आश्रयस्थान म्हणून लाभावे अशी संतांनी मागणी केली, अशी तुकाराम महाराज म्हणतात. 1214 मांस चर्म हाड, देवा अवघीच गोड, जे जे हरी रंगी रंगले, काही नवचे वाया गेले, वेद खाय शंकासूर, त्याचे वागवी कलेवर, तुका म्हणे ऐसा बराडी या भक्तिरसा. 1214 हरिभक्तीमध्ये रंगलेल्या भक्ताचे हाडे चर्म मांस सुद्धा भक्तिमय असल्याने त्या आनंदासाठी देव हे स्वीकारतो. शंकासूर दैत्याने देवांना त्रास देण्यासाठी 4 वेद चोरून नेले व तो समुद्र तळाशी लपून बसला. देवांनी त्याचा वध केला. वेद पुन्हा सुप्रतिष्ठित केले, पण शंकासुराचे कलेवर आपल्या हाती शंख म्हणून वागवित आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवभक्ती रसाच्या आनंदाला सारखा हपापलेला असतो. कोणा चिंता आड, कोणा लोक लाज नाड, कैचा राम अभागिया, करी वटवट वाया, स्मरणाचा राग, क्रोधे विटाळले अंग, तुका म्हणे जडा, काय चाले या दगडा.
प्रपंचातील समस्या मिटवण्यासाठी द्रव्याची जोड करावी लागते. त्या चिंतेने काही जण ग्रस्त असल्यामुळे परमार्थाला वेळ मिळत नाही. काही धनवान लोक काय म्हणतील म्हणून परमार्थ करीत नाहीत. अशा भाग्यहीन लोकांच्या वाणीला रामनाम कसे येणार? ते इतर बाष्कळ गोष्टीबद्दल बडबडत असतात. त्यांना रामनाम जपा म्हणून उपदेशाचा राग येतो, कारण क्रोधाने अंग विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा जड दगडापुढे कोणाचे काय चालणार? अशा मूर्खापुढे गप्प बसावे हे बरे. 1216 आपुलिया काजा आम्ही सांडियेले लाजा, तुम्हा असो जागवित आपुलिया हातीत. तुम्ही देह शून्य आम्हा कळे पाप पुण्य, सांगायाचे लोका उर्वरित उरला तुका. हे देवा, आत्म उद्धारासाठी आम्ही सर्व लाज सोडली आणि तुम्हाला आत्मस्वरूपाच्या निद्रेतून जागृत करीत आहोत. कारण आमचे हित आपल्या हाती आहे. तुम्ही देह शून्य आम्ही देहधारी असल्याने आम्हाला पाप पुण्य सहज कळते. देवा, तुम्ही आम्ही मूळ एक स्वरूप आहोत, पण लोकांना उपदेश करण्यासाठी मी देहरूपाने उरलो आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.